आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेने उत्तर महाराष्ट्रावरती चांगलं लक्ष केंद्रित केलंय। 2 दिवस उद्धव ठाकरे अहमदनगरच्या दौऱ्यावरती असताना दुसरीकडे नाशिक आणि जळगावमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा होता। या दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधकांवरती हल्लाबोल सुद्धा केला जातोय, तर दुसरीकडे भावनिक साथ सुद्धा घातली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेची नेमकी रणनीती काय आहे, उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंची ताकद किती राहिली आहे, याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि देशात सत्ता असलेल्या भाजपला अंगावर घेणारा प्रमुख नेता। याच उद्धव ठाकरेंनी आता संपूर्ण महाराष्ट्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पिंजून काढायचं ठरवलंय। कोकणानंतर आता उद्धव ठाकरेंनी 2 दिवसांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला। यातही शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ असलेला शिर्डी मतदारसंघ त्यांच्या टार्गेटवर होता। उद्धव ठाकरेंचा 2 दिवसांचा दौरा कसा होता ते पाहूया। पहिल्या दिवशी सोनई श्रीरामपूर राहत्यात सभा घेतली। दुसऱ्या दिवशी कोपरगाव, संगमनेर आणि अकोल्यामध्ये सभा घेतली। शिर्डीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे रिंगणात असण्याची शक्यता आहे। शंकरराव गडाख यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंचा प्रवास होता। बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजित देशमुख यांच्या घरी भोजनासाठी गेले। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते स्थानिक मुस्लिम नेत्यांच्याही भेटी उद्धव ठाकरे घेताना दिसले। शिर्डीत साईबाबांच्या मंदिरात जात त्यांनी दर्शन सुद्धा घेतलं। सभांमध्ये सत्ताधारी महायुतीवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। विशेषतः ज्या आमदार आणि खासदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंची साथ धरली, त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे हल्लाबोल करताना दिसले। मविया सरकारच्या काळात घेतलेले निर्णय, कोरोना काळात केलेली कामं उद्धव ठाकरे आवर्जून प्रत्येक सभेत सांगताना पाहायला मिळाले। भाजपचं हिंदुत्व घर पेटवणार आहे, मात्र आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे असं सांगत आपलं हिंदुत्व वेगळं कसं आहे हे जनमानसामध्ये ठसवण्याचा प्रयत्न ठाकरे करताना दिसले। मतदारांना भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न या दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा पाहायला मिळाला। नुसतं मी येणार म्हटल्यानंतर तुम्ही एवढ्या संख्येने आलात आणि तुमचा जो प्रतिसाद बघितल्यानंतर संजय, तुम्ही जे बोललात, बाकी कोणाची मी नावं घेत नाहीत इतर प्राण्यांची, पण आता इकडनं लोकसभेला आणि विधानसभेला निवडून जाईल तो केवळ शिवसेनेचा वाघच जाईल ही मला खात्री आहे। पुन्हा एकदा दिल्लीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खुरा भगवा आपल्याला फडकवायचा आहे आणि तो फडकवणारा इथला खासदार सुद्धा आपल्या शिवसेनेचा खरा खुरा भगवा घेणाराच असेल। एकीकडे उद्धव ठाकरे स्वतः मैदानात असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील राजकीय मैदान गाजवत आहेत। आदित्य ठाकरे यांनीही नाशिक आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा करत निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। आदित्य ठाकरेंचा 2 दिवसांचा दौरा कसा होता हे पाहूया। इगतपुरी, सिन्नर आणि नाशिकमध्ये संवाद मेळावा घेतला। जळगाव, शिरसोली, कासोदा, भडगावमध्ये संवाद मेळावा घेतला। नाशिक आणि जळगाव या 2 मतदारसंघांमध्ये गाठीभेटी घेतल्या। उद्धव ठाकरेंप्रमाणे ज्या आमदार आणि खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख करत आदित्य ठाकरेही शिंदेंसह भाजपावरती निशाणा साधताय। राज्यातील हाती असलेली गेलेली सत्ता आणि पक्षाच्या नावासहित केलेलं चिन्ह याची सल आदित्य ठाकरे यांच्याही भाषणात दिसून येते। उद्धव साहेबांचं सरकार ह्या गद्दारांनी पाडलं, ह्या चिंदी चोरांनी पाडलं। होय, मी चिंदी चोर बोलतो कारण पक्ष चोरला, बाप चोर आहेत, अनेक वेगळ्या गोष्टी हे महाराष्ट्र लुटत आहेत, तुमच्या आमच्या हक्काचा कराचा पैसा लुटत आहेत आणि सगळं जे काही चाललंय ते हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सरकार स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी करत आहेत, स्वतःच्या बिल्डरांसाठी करत आहेत। पण आज हे सरकार ना शेतकऱ्यांचं राहिलेलं आहे। महाविकास आघाडीचं सरकार पाडून उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना फोडून, राष्ट्रवादी काँग्रेस फोडून, एक परिवार फोडून, आज काँग्रेस फोडून जे सरकार खोके सरकार बसवलेलं आहे, हे खोके आले कुठून हे जर तुम्हाला समजलं तर हे खोके सरकार आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री काही दिल्ली समोर बोलू शकणार नाही, कारण ती त्यांची मेहरबानी त्यांच्यावर आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते असलेले संजय राऊतही साथीला होते। राऊतांची मुलुक मैदानी तोफ ही विरोधकांवरती हल्लाबोल करताना पाहायला मिळाली। ईडी, सीबीआयचा मुद्दा असो की घराणेशाहीचा राऊतांकडून खास शैलीत समाचार घेण्यात आला। महाराष्ट्रात सध्या घाणेरडं राजकारण सुरू आहे। माणसं फोडायची, पक्ष फोडायचे, पोलिसांचा वापर करायचा, ईडीचा वापर करायचा, सीबीआयचा वापर करायचा,
पण तुम्ही आमची किती माणसं फोडा, काँग्रेसची फोडा, राष्ट्रवादी काँग्रेसची फोडा, शिवसेनेची फोडा, या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकत. त्या निवडणूक आयोगाला मला सांगायचं, जरा येऊन पहा शिवसेना काय आहे ती. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय आहे हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय आहे ही जनता ठरवेल आणि ही जनता समोर आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर महाराष्ट्रात नेहमीच लक्ष दिलं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे नाशिक हा शिवसेनेचा गड राहिलाय. सुवर्ण त्रिकोणातील शहर आणि मुंबईची परसबाग असल्याने ठाकरेंचं नाशिकवरती विशेष प्रेम राहिलंय. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील ठाकरेंच्या शिवसेनेला बळ देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न दिसतो. याच उत्तर महाराष्ट्रातून ठाकरेंना कोण सोडून गेलंय आणि कोण सोबत राहिलंय यावर नजर टाकूया. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेची साथ धरली. मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे आता शिंदेच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. मालेगाव बाह्यमधून अद्वै हिरे भाजपातून ठाकरेंसोबत आहेत. नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनीही ठाकरेंची साथ सोडून शिंदेची साथ धरली आहे. जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. पाचोराचे आमदार किशोर पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेची साथ धरली. पाचोऱ्यामध्ये वैशाली सूर्यवंशींना उद्धव ठाकरेंचं बळ आहे. चोपडाच्या आमदार लता सोनवणे यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेची साथ धरली. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेची साथ धरली आहे. तर पारोळाचे आमदार चिमणराव पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेची साथ धरली आहे. धुळे साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंना साथ दिली. नंदुरबार विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी हे ठाकरेंकडेच राहिले. अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी ठाकरे यांची साथ सोडून शिंदेची साथ धरली. भाऊसाहेब वागचौरे शिर्डीत ठाकरेंसोबत आहेत. नेवासा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी ठाकरे यांना साथ दिली. ते ठाकरेंसोबतच राहिलेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात हाती असलेली गेलेली सत्ता यामुळे ठाकरेंचं मोठं नुकसान झालं. या धक्क्यातून सावरत ठाकरे पक्षाला उभारी देण्यासाठी पुन्हा राजकीय मैदानात उतरलेले दिसत आहेत. राहिलेल्या एकनिष्ठ शिवसैनिकांना आणि नव्याने सवंगडी म्हणून सोबत येणाऱ्यांना घेऊन ठाकरेंना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. केंद्रातल्या महासत्तेला आव्हान देणाऱ्या ठाकरे पितापुत्रांना उत्तर महाराष्ट्रात किती बळ मिळेल हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. किरण काजणे, पुढारी न्यूज, नाशिक.